नमस्कार मित्रांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। तोतया दादासाहेबांना आता मंजूने फायनली अटक केली आहे। ती आता पोलीस कोठडीमध्ये टाकण्यासाठी त्यांना घेऊन तर गेली आहे। कल्लम्मा आणि दादासाहेब यांचा खेळ आता पूर्णपणे संपलेला आहे। आता मात्र ही गोष्ट जेव्हा सगळ्यांच्या समोर आली तो आपला विक्रांत जो आहे सगळ्यांची माफी मागत असतो। तो बोलतो की मला माहिती नव्हतं की हा तोतया माणूस आहे। मी माझ्या बापाच्या प्रेमापोटी इतका वेळा झालो होतो आणि यालाच मी माझा खरा बाप मानत होतो। मला माफ करा आबा, मी तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे। मी तुमचा अपमान केलाय। आणि अशा सगळ्या गोष्टी बोलून अजित मात्र त्याच्या मोठ्या भावाला म्हणजेच विक्रांतच्या कानाखालीच मारतो। मित्रांनो, आपण पाहतोय अजितचा राग असा काही अनावर झालेला असतो। आधी मात्र रत्नाईने त्याला झापड मारली आहे, त्यानंतर आता स्वतः अजित त्याला धप्पाटे देत असतो। त्यावेळेस आता विक्रांत चांगलाच इकडे पलटी मारतो आणि चक्क प्रेक्षकांनो हे सगळं झाल्यानंतर लगेच इंद्रा मात्र अजितला अडवतो। अजित थांब, मी विक्रांतला चांगलीच आता शिक्षा देणार आहे। अजित तू त्याला अजिबात मारू नकोस। आता मात्र इंद्रा फरफटत त्याला बाहेर घेऊन जातो। तेव्हा मात्र आबा इंद्राला थांबवतात। आबा बोलतात थांब इंद्रा। त्यावेळेस विक्रांत मात्र आता त्याचा फायनल नवीन गेम खेळतो। मित्रांनो, विक्रांत मात्र लगेच आता त्याच्या बायकोला पुढे करतो आणि तिच्या पोटावर हात ठेवून बोलतो की मी माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतोय की मी अजिबात खोटं बोलत नाहीये। आणि याच गोष्टीमुळे आबा मात्र थोडेसे इमोशनल होतात। इकडे आबा बोलतात कोणीही आपल्या मुलाची खोटी शपथ घेऊ शकत नाहीये इंद्रा। त्यावेळेस मात्र आपण विक्रांतला एक आता संधी द्यायला हवी असं तरी मला वाटतंय। जयसिंगराव महाडिक आहे मी, कोणालाही त्रास देण्याची माझे स्वभावात नाहीये। आता मित्रांनो, नेमकं उद्याच्या भागामध्ये विक्रांत पुन्हा एकदा आपल्याला त्याची नवीन चाल करताना दिसतोय। घरामध्ये एंट्री मिळणार आहे सगळ्यांना, परंतु वेगळ्या युनिफॉर्ममध्ये। आता मात्र खऱ्या अर्थाने इकडे विक्रांतला वॉचमॅन बनवताना इंद्रा आपल्याला दिसणार आहे। इकडे सगळे हळवे जरी झाले असतील तरी इंद्रा राणी मात्र अजिबात इमोशनल झालेले नाहीयेत। त्यांनी आता विक्रांतला काही झालं तरी आपल्या दारात सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवायचं असं फायनल केलेलं असतं। ज्या घरामध्ये राणी इंद्रा सगळे राहत होते तिकडं मात्र अजित त्यांचा परिवार आता राहायला जाणार। हे आता प्रेक्षकांनो खरंच पुढे नेमकं काय घडणार आहे हे सगळं आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मंडळी, सुरुवातीलाच आपल्याला असं दाखवलं जातं विक्रांत जबरदस्त घाबरलेला असतो, कारण की सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। आणि आता विक्रांत म्हणतो की नाही, हा माणूस माझ्याकडे आला आणि मला वाटलं की हे दादासाहेब महाडिक आहेत, म्हणून मी त्यांना म्हटलं की माझे बाबाच आहेत। खरं तर माझे बाबा हे आहेत का असं तो जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र तो म्हणतो मला अजिबातच कल्पना नव्हती की हा माझा बाप नाही आहे। खरं तर माझं बाबा आहेत, दादासाहेब आहेत। आता मात्र तो खोटा चंदू बोलतो आम्ही तुमच्याकडे आलो नव्हतो, तुम्हीच माझ्या घरी आला होतात, मला रिक्वेस्ट करत होतात, विनंती करत होतात आमच्या घरी राहायला चला। सगळं खोटं बोलताय तुम्ही आता। आणि लगेच जो विक्रांत आहे तो म्हणतो मी कशाला खोटं बोलतोय, तूच आलास माझ्या घरी असं म्हणत त्यांची वादावादी चालू होते। विक्रांतने असं म्हटल्यावर तो म्हणतो खरं सांग कोण आलं होतं। आता मात्र तेवढ्यात त्या माणसाची बायको म्हणजे कल्लम्मा पुढे येते। हे बघा, मी तुम्हाला सगळं सांगते, हा माणूस एक नंबरचा खोटा बोलतोय। हा पोरगा माझ्या घरी आला होता आणि आम्हाला बोलत होता, फार विनंत्या करत होता आमच्या घरी चला, जितके पैसे पाहिजे तितके मी तुम्हाला पैसे देईल, लागेल तेवढे पैसे देईल, मग का आता खोटं बोलतोय। आता तर इंद्रा मात्र म्हणतो की का खोटं बोलला, मी नाही खोटं बोलतोय इंद्रा, हेच माझ्याकडे आले होते। जर मी यांच्याकडे गेलो असतो तर मग हे आमच्या फॅक्टरीत जाताना पैशाची घेऊन बॅग का पळत होते सांग ना। असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो तुम्हीच मला पैसे दिले, तुम्हीच मला जायला सांगितलं होतं, खोटं का बोलताय म्हणून तो चंदू मात्र बोलत असतो। इकडे तो बोलतो विक्रांत मी का खोटं बोलेल, मी अजिबात खोटं बोलत नाही आहे, मी सगळं खरं सांगतोय। आणि लगेच आता जी राणी असते, राणी हे सगळं बघत असते त्यांचं काय चाललंय काय नाही। राणी बोलते विक्रांत सर, अहो किती खालच्या थराला जाताल, अहो आईच्या कुंकू लावायला तुम्ही तिच्या कुंकुवासोबत खेळ केलाय। एका बाईला तिचा नवरा इतके दिवस झाले मेलाय आणि अचानक तुम्ही तिला बाप म्हणून तिचा पुढे आणलाय, शोभतं का तुम्हाला। अहो इतक्या खालच्या थराला तुम्ही जाल, आता स्वतःचं असं इतकं विचित्र वागणं तुम्हाला पटतंय, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो। तुम्हाला दुसऱ्याला बाबा म्हणता तुम्ही, तुमच्या आईचा नवरा म्हणायला तुम्ही तिला लावला, त्या माणसाला परक्या माणसाला तुम्हाला काहीच लाज वाटत नाही। इकडे मात्र रत्ना काकी आहे ती समोर येते आणि विक्रांतच्या कानाखाली मारते की तुला विक्रांत थोडंही काही वाटलं नाही का रे, अरे असं कसं करू शकतोस, तुला काहीच कळत नाही आहे का विक्रांत। त्याला आता ती मारते। विक्रांत म्हणतो
म्हणतो आई माझं खरंच काही चुकलेलं नाही आहे, मला खरंच ना माहिती नव्हतं गं की हे माझे बाबा नाही आहेत. म्हणून तर आता ती लगेच म्हणते की माहीत नव्हतं. अरे मुद्दामून आम्हा सगळ्यांना तू फसवले विक्रांत असं म्हणत असते ती. आणि तो म्हणतो मी नाही फसवलं आई तुम्हाला, खरंच बोलतोय मी. राणी मात्र आता ती म्हणते हो तुम्ही सर्वांना फसवलं विक्रांत सर. आणि आता इकडे जी राणी आहे ती खूप रागात येते. सगळेच आता त्यांच्याकडे बघतात. तर विक्रांत मात्र तो म्हणतो की मी आता हातापाया पडतो, असं का तुम्ही करताय. लगेच असं बोलल्याच्या नंतर विक्रांत मात्र रिक्वेस्ट करतो. इंद्रा आता विक्रांतच्या थोबाडीत देतो. खरंच तुझी चूक ना तुझ्या लक्षात येणार नाही आहे. आता विक्रांत त्याची चूक तर मान्य करतच नाही. तो लगेच म्हणतो आबा कायम मी तुम्हाला माझ्या वडिलांच्या जागी मानले, मी माझी चूक मान्य करतोय, प्लीज मला माफ करा. आता मात्र आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या चुका माफ करत आलात तुम्ही, ही सुद्धा माझी चूक माफ करा, मी तुम्हाला घरात घेईल असं तो म्हणतो. तर मित्रांनो आता पुढच्या भागामध्ये काय नेमका धमाका होणार आहे. मंजू आणि सत्या इकडे विक्रांत आणि दादासाहेबांना मात्र अटक करून जेलमध्ये टाकणार आहेत. आणि फायनली महाडिकांच्या घरामध्ये इंद्रा, राणी, आबा आणि मालती यांची पुन्हा पहिल्यासारखीच एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि इंद्रा राणीने मात्र आता काय केलं आहे तर चक्क जसं आबांना वॉचमॅन त्याने बनवलं होतं, आता मात्र इंद्राने इकडे विक्रांतला घराच्या बाहेर वॉचमॅन म्हणून उभं केलेलं असतं मित्रांनो. जबरदस्त भाग उद्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच मालिकेचे सगळेच रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.